कोळीवाड्याचे हे सगळे आपले संघ पाहायला मिळत आहेत, त्यांचं टॅलेंट पाहायला मिळतंय. हे आमचं सौभाग्य. अनेक अनेक क्षेत्रात समालोचनासाठी जात असताना तिथलं टॅलेंट बघायला नक्कीच आवडतं. इथे जर बघितला तर जागेवरून हिट मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेत तुम्ही आहात का, हा पहिला प्रश्न. त्यानंतर तुमची बॅटचा जो फॉलो थ्रू आहे ना तो व्यवस्थित होतोय का. चेंडू बॅटवर घेणं गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चेंडू सर्वात अगोदर मिडल करा, परिस्थिती कितीही असो. सरासरी जर बघितले तर तब्बल आपण बघतोय 10च्या पलीकडे आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. हा चेंडू आपण बघतोय वाईडचा इशारा होतोय. आतापर्यंत ज्या धावा आलेत त्या वाईडच्या रूपाने आलेत असं आपण म्हणूया. 2 वाईड आतापर्यंत आलेत. एकही धाव अजूनपर्यंत बॅटने नाहीये. जय गणेशचा संघ विचार करेल या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर स्ट्रॅटेजी कशी आखली जाईल, नियोजन कसं केलं जाईल, धावांचा पाठलाग कसा केला जाईल. यावेळेला कट करायचा होता. ॲक्शन अफलातून आहे ती म्हणजे गोलंदाजाची. जबरदस्त ॲक्शन, कौतुक आहे या गोलंदाजाचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतात, थोडंसं अवे ऑफ द बॉडी चेंडू टाकतात आणि तिथून चेंडूला टेक ऑफ करतात. सुपर बॉलिंग मयूर. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेर काही खेळाडू दिसतात. खास करून नियम असतो 2 क्षेत्ररक्षकांचा, ते दोन्ही खेळाडू आपण बघतोय ऑन साईडला दिसत आहेत. यावेळेला डाऊन द लेग जाणारा चेंडू होता. अपील तिथे हलकंसं होतंय, मात्र पंचांनी फेटाळून लावले. एक धाव तिथे कंप्लीट होताना दिसतंय. लेट सी द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली घडलंय काय, लेग बाय आहे की बॅटने आहे. बॅटने आहेत नाही, लेग बाय आहे. म्हणजे ही धाव आपण बघतोय अवांतरच्या रूपाने येते. अजूनपर्यंत बॅटने जय गणेशच्या धावा नाही आहेत. ही आतापर्यंत पॉवर प्ले मधील कामगिरी. कॅन यू बिलीव्ह, आतापर्यंत चेंडू संपले 4, त्याच्यामध्ये 3 धावा अवांतरच्या, एकही धाव बॅटने नाहीये. हे पॉवर प्लेचं षटक आहे बाय द वे. धावसंख्या 3 आहे. इथे मात्र बॅटने धाव आली आहे. ते किती लांबवर फटका असेल. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट बाय मिस्टर कौशिक. मगाशी झेल टिपताना त्याच्याकडून चुका झाल्या, मात्र इथे त्याची परतफेड करण्याचा इराद्याने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हा जबरदस्त गोल्डन षटकार. त्याला स्कोरबोर्ड व्यवस्थित 9 धावा झाले, 10 धावा नाही झाल्या. स्कोरबोर्ड प्लीज. खास पारितोषिक येत आहे थोड्याच वेळात. त्या गोष्टीची नक्कीच आम्ही गणना करू. बघा, 3 लागोपाठ षटकार मारा, 500 जिंका. 3 लागोपाठ विकेट म्हणजे हॅट्रिक करा, 500 रुपये जिंका. आणि मेडन ओव्हर करा तरी सुद्धा 500 रुपये जिंका. कोण सांगते? सन्माननीय किशोर गोपीनाथ कोळीजी. थँक्यू व्हेरी मच. अशी पारितोषिकं लागले पाहिजे आणि प्रत्येक मॅचसाठी आहे, ते स्कोडासाठी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ही. मनापासून कौतुक आहे. बीच क्रिकेटची एक वेगळी मजा असते. एक जबरदस्त प्रेक्षकांची संख्या नेहमीच अनुभवायला मिळते. आमच्या मीरा भाईंदर परिसरामध्ये उत्तनचा बीच प्रसिद्ध आहे आणि तिकडे जबरदस्त स्पर्धा होत असतात. फुटबॉलच्या स्पर्धा असो, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो, भरपूर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आपण बघतोय इथे. मड कोलीवाडा असो, आपली भाटी कोलीवाडा असो, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात आणि दरवर्षी चांगलं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट बॉल आहे, टॉप लागले, अगदी बॉटमला लागतो चेंडू आणि चेंडू येतोय लॉंग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय कौशिक. 62चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती 11. ही सरासरी जर विचार केला तर योग्य आहे. इथून येणारे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडू मध्ये अजून 10 धावा ऍड करणं गरजेचं आहे, कारण षटकागणित तुम्हाला 10 धावा कराव्याच लागणार आहेत. प्रयत्न करावे लागतील, झुंजावं लागेल, जिद्द दाखवावी लागेल. शॉर्ट बॉल आहे, अगोदरच खेळलेत, योग्य फटका नाही आहे तरी सुद्धा एक धाव तिथे पूर्ण करताना दिसत आहेत. जबरदस्त प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही खासियत आहे बीच क्रिकेटची. ही खासियत आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आणि खास करून जबरदस्त रिफ्लेक्स दाखवले जात आहेत. कारण इथे बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत की चेंडू हातात आला की लगेच यष्ट्यांवर मारू शकतो, म्हणून बऱ्याचदा असं होत नाही. मात्र बीच क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, योग्य फटका नाही आहे. इथे थोडंसं फंबल केलं 30 सर्कलच्या आतमध्ये, एक धाव तिथे पूर्ण होताना दिसते. एक शॉट मिड विकेटला जर बघितला तर जर्सी क्रमांक 27 थोडासा लेझी ठरतोय.
आपला समाज टिकला पाहिजे, आपले कोळीवाडे टिकले पाहिजे, त्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि क्रिकेट हे फक्त माध्यम आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमाचा अतिशय चांगला जबरदस्त उपयोग केला जात आहे. इथे जबरदस्त ट्राय, नो डाऊट. दत्त मंदिर संघाचे खेळाडू बघा अफलातूनरित्या त्यांनी ट्राय केले, मात्र कदाचित थोडीशी दुखापत दिसतीये. स्प्रे आहे आपल्याकडे, नो डाऊट स्प्रे आहे आपल्याकडे. जर इंजरी जास्त असेल तर सबस्टिट्यूट लगेच उतरवा, नो डाऊट. कारण महत्त्वाची गोष्ट आहे एकूणच सामन्यातील इम्पॉर्टंट खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडू हा इम्पॉर्टंट असतो आणि त्याच्या एकूणच आरोग्याची काळजी नक्कीच आपण घेत असतो. काल देखील कामनला टुर्नामेंट कव्हर करत होतो, तिथे खास एक मल्टी स्पेशली हॉस्पिटलचे डॉक्टर्स तिथे अवेलेबल ठेवले होते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. स्कोरबोर्ड जरा लक्ष घाला. गोल्डन स्पोर्ट्स क्लब कौतुक आहे आणि खास करून कौतुक आहे. एकदा मी नक्कीच इकडे जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत सर, थँक्यू व्हेरी मच. जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना एकदा विनंती केली, आमच्या एकदा व्हॉलेंटिअरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय प्रामाणिक काम ते करतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. एकच धावलाय, तेच मी विनंती करत होतो. बरोबर होता 14 रन. येस, थँक्यू. तर आमच्या व्हॉलेंटिअरचं काम अतिशय चांगलं आहे. अगदी ऊन वाऱ्याची तमा न बाळगता उभे आहेत ते स्थितप्रज्ञाप्रमाणे. चांगला चेंडू आहे. बॅकफुटला तुम्ही नाही खेळू शकत. बॅकफुटला खेळत असताना मात्र आपण चेंडू जर बघितला तर वाईड आहे. थोड्याशा उशिराने हा डिसिजन आला, मात्र पंचांनी बघितलं, लाईन ओळखली आणि त्यानंतर वाईड घोषित केलं. संघाची धावसंख्या आता 15 झाली आहे. मड विविध सोसायटीचे सन्माननीय संचालक व विजेत्या टीमचे खेळाडू सन्माननीय अल्बर्ट कोळीजी इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलं स्वागत षटकाराने आहे. सन्माननीय अल्बर्ट कोळी साहेब या प्लीज मुख्य मंचावर. फलंदाजांना ठोकलाय षटकार आणि त्याच दरम्यान आगमन होते. मड विविध सोसायटीचे संचालक व विजेता टीमचे खेळाडू सन्माननीय अल्बर्ट कोळी साहेब, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्या या एकूणच आगमनासाठी. तसेच बोना कोळी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. काय स्वागत केले एकूणच आमच्या खेळाडूनं. हा षटकार दमदार होता आणि या षटकारानं दाखवलंय की या मॅच मध्ये आम्ही आहोत. संघाची धावसंख्या झाली ती तब्बल 21. वेल प्लेड. बॅकफुटला जाऊन कट केलाय, चांगला फटका. चेंडू गवळी म्हणून ट्रॅव्हल होते. एकच धाव आहे. तिथे डी झोन आहे. चेंडू जसा पाण्याला टच झाला ना तो डी झोन आहे. बरोबर. षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 22. सरासरी बघा अतिशय चांगल्या पद्धतीने राखली आहे. लक्ष्य आहे ते म्हणजे टोटल 62 धावांचं आणि 62 धावा चेस करायच्या तर 22 झालेत म्हणजे अजूनही 40 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24. अजूनही रिक्वायर्ड रन रेट जो आहे ना तो 10च्या घरात आहे. आम्ही आव्हान स्वीकारलंय. या आवेशात खेळताना टीम जय गणेश आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या बसण्याची देखील अतिशय चांगली व्यवस्था एकूणच आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हीच तर आपल्या कोळीवाड्यांची खासियत आहे. सर्वांचं आदरातिथ्य, सर्व मान्यवरांचं कौतुक, त्यांचं प्रेम ते मिळवत आहेत. आणि मी बऱ्याच वेळा बघतो ज्या ज्या वेळेला असं बीच क्रिकेट आम्ही कव्हर करतो, खास करून त्यांची युनिटी. मागे जो बॅनर आहे त्या एकूणच बॅनर मध्ये जेवढी मंडळी दिसत आहेत ना मी मोजू शकणार नाही. ती एवढी मंडळी त्या फोटोमध्ये, एका फोटोमध्ये कॅप्चर केलेत गोल्डननं. अफलातून फोटो आहे तो. अनेक अनेक स्पर्धा करताना त्या ग्रुपची संख्या लक्षात येते, मात्र इथे गोल्डन स्पोर्ट्स क्लब जर म्हटलं तर भरपूर मोठी संख्या आहे आणि निश्चितच एक वेगळा सुखद अनुभव आम्ही घेतोय सध्या. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. चॅलेंजर संघाने तो नाणेफेक जिंकली. ओ लेट कट. काय फटका होता, काय फटका होता. मात्र इथे धाव वेगानं चोरली आहे असं आपण म्हणूया. थोडस फंबल केलंय तिथे यष्टिरक्षकानं आणि अजून एक धाव. क्या बात आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे आले 2 धावा. हे क्रिकेट आहे जय गणेश.
जिथे संधी मिळेल तिथे आम्ही हात मारणार आहोत. सुपर, वेल डन जय गणेश. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या तब्बल झाली आहे 24. जय गणेशने इरादे स्पष्ट केलेत. इथे एकही विकेट नाहीये. ही पार्टनरशिप बघा, जवळजवळ विजयी पार्टनरशिप ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. एवढा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू टप्प्यापर्यंत हलकासा उसळला होता, त्यावर सुद्धा रीच झालेत. इथे ओव्हर थ्रो, मात्र या 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. फिटनेसवर नक्कीच लक्ष जाणार आहे, नो डाऊट. आणि कोळी लोक म्हटली तर फिटनेसच्या बाबतीत 1 नंबर असतात, त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर चर्चा न केलेलीच बरी. फुलातून कामगिरी आहे. वेल डन जय गणेश. प्लेयर स्टँडमध्ये आमचे प्लेयर बसायला पाहिजे प्लीज. प्लेयर स्टँडमध्ये जे प्रेक्षक बसले असतील त्यांना विनंती करतोय, जरा खेळाडूंना बसण्यासाठी संधी द्या. पुढचा चेंडू वर पिच केलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, तो रीच होणार का? ओहो, षटकार अडवण्यासाठी गेले. झेल घ्यायला पाहिजे होता. एक्झॅक्टली तुम्ही कुठे उभे आहात हे माहिती नव्हतं. हा झेल होता, मात्र इथे धावा मिळतील 1. ही गोष्ट असली पाहिजे लक्षात घ्या. प्रेझेन्स ऑफ माइंड कशाला म्हणतात. आपण कुठे उभे आहात, किती पावलं आपण सीमारेषेच्या पुढे उभा आहोत, हे क्रिकेटरला माहीत असणे गरजेचं आहे. मात्र इथे थोडीशी चूक झाली आहे. इथे विकेट येता येता राहिली आहे. तो ब्रेक थ्रू इम्पॉर्टंट ठरला असता. मात्र धावसंख्या झाली 27. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, हवेत आहे. या गडीला झेल होणार का? यस होणार आहे. तोच क्षेत्ररक्षक मात्र या गडीला आपली चूक सुधारतोय. वेल डन. इथे परतावा लागेल ते म्हणजे प्रकाशला. चांगली साथ दिली प्रकाशने एकूणच कौशिकची, मात्र तो परततोय. पहिला धक्का एकूणच या सामन्यात जय गणेशला बसतोय. 62 टार्गेट आहे. 27 धावांची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली, मात्र परतलाय तो म्हणजे प्रकाश. डपला तीन गाणं. मात्र जिथे जिथे चर्चा एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे गोल्डन ट्रॉफीची. एखादी मानाची ट्रॉफी आणि भरपूर क्रेज असते. लहान मुलं असो, मोठी मंडळी असो, अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच एकच नाव गोल्डन ट्रॉफी. आमचे अनेक मान्यवर सध्या एकूणच मुख्य मंचावर आम्हाला दिसत आहेत. त्या सर्वांचा सन्मान आपण एकूणच ड्रिंक्स ब्रेकमध्ये करणार आहोत. सन्माननीय जॉन्सन बस्त्याव कोळी इथे उपस्थित आहेत. JP पेंडर सुद्धा इथे उपस्थित आहेत. संदीप मोजेस कोळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. सन्माननीय विजय नगीजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. डॉमिनिक बुद्या कोळी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. मार्शल जुझिन कोळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. रिचर्ड मायकल कोळी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि अल्बर्ट कोळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला मॅच ऑन करा प्लीज. दत्त मंदिर जास्त वेळ घेत आहे तुम्ही. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर आलाय मनीष. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एकदा उचललाय त्यानं. शॉर्ट बॉल आहे, लेट कट करायला गेले. विकेट विकेट विकेट. अगदी आपण बघतोय फ्लाय स्लीप मध्ये खेळाडू तैनात होता आणि तो सोडणार नाहीये जेल. मॅन ऑफ द मॅच मिळवणारा हा खेळाडू मात्र इथे 0वर परतलाय. नेटवर्क जाम तुम्ही केला या, नाव तुमचं व्हायरल झालं या. काय सामना बदललाय बघा. अगोदर 27 धावांची पार्टनरशिप, एकही विकेट नव्हती. आता त्या 27 धावांवर 2 लागोपाठ गडी बाद झालेत. काळ कसा बदलतो, वेळ बदलते हे आपल्याला क्षणाक्षणाला जाणवतंय. आणि अगदी सरड्यापेक्षाही जास्त वेगाने रंग बदलणारा खेळ कोणता, तर तो आहे क्रिकेट. तुमचा आमचा लाडका खेळ क्रिकेट.
जबरदस्त कमबॅक दत्त मंदिर संघाने केलंय. सध्या गोलंदाज जर बघितला तर साहिल विकेट हॅट्रिक साठी आहे. जर हॅट्रिक झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय किशोर गोपीनाथ कोळी यांच्या मार्फत दिलं जाईल. खमॉन DMS. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, त्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक तर ही वेळ जाऊन द्यायची आहे, कारण इथे जर हॅट्रिक झाली तर दबाव वाढत जाणार आहे. कारण 27 हा मोठा थांबा ठरेल. आतापर्यंत धावा अतिशय चांगल्या पद्धतीने येत होत्या, मात्र 27 धावांवर गाडी एका स्टेशनलाच थांबली आहे. 19 चेंडूत अजूनही 35 धावांची गरज आहे. हे कोड सुटेल का पाहूया. ही ऑन हॅट्रिक. शॉर्ट बॉल आहे. ओहो एक्झॅक्टली घडलंय काय. अपील झाली आहे, मात्र पंच स्थिर आहेत. फलंदाज देखील स्थिर आहेत. आणि घेऊया हा डॉट बॉल येतोय आणि 3 षटकात 27 धावा आणि 2 गडी बाद. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. चला आपण लगेचच मान्यवरांचा सन्मान करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. ते सन्माननीय जॉन्सन बस्त्याव कोळी साहेबांना विनंती करतोय, जरा प्लीज आमच्या मंचावर घेऊया. कुठे घेऊया? टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. जॉन्सन बस्त्याव कोळी साहेब प्लीज या. आपला विशेष सन्मान आपण गोल्डन ट्रॉफीच्या माध्यमातून करतोय. तसेच JP पेंटर साहेब यांना देखील विनंती करतोय, आपण या. आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं हा विशेष सन्मान केला जाईल. तो म्हणजे निश्चितच आमच्या मान्यवरांचा जॉन्सन बस्त्याव कोळी साहेब इथे उपस्थित आहे. स्पोर्ट्स फॅमिली कॅमेरा पर्सनला विनंती आहे. येस, त्यांचा कॅमेरा पूर्णपणे ऑन आहे. तसेच JP पेंटर साहेब, संदीप मोजेस कोळी साहेब, विजय नगी साहेब, डॉमिनिक बुद्या कोळी साहेब, मार्शल जुजिन कोळी साहेब, रिचर्ड मायकल कोळी साहेब आणि अल्बर्ट कोळी साहेब यांना विनंती करतोय की आपण प्लीज हा सन्मान आमचा स्वीकारायचा आहे. कारण आपली उपस्थिती, आपलं प्रेम, आपलं स्नेह आमच्या या एकूणच कार्यक्रमासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या वतीनं, एकूणच गोल्डन ट्रॉफीच्या वतीनं आपलं खास स्वागत. प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान होताना दिसतोय. हे भरपूर गरजेचं आहे, कारण आपली संस्कृती. अल्बर्ट कोळी साहेब यांचं विशेष कौतुक आहे. आज आमच्या विनंतीला मान देऊन निश्चितच ते इथे आलेत. थँक्यू व्हेरी मच. गोल्डन ट्रॉफीमध्ये आपलं खास स्वागत आहे. आणि आपला असाच हसरा चेहरा निश्चितच सदैव राहू द्या या सदिच्छा. सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान होताना दिसतोय टॉस बॉक्स मध्ये. तर लक्षात घ्या, आमचे सगळे जे 2 व्हीलर धारक आहेत त्यांना विनंती करतोय, तुम्ही शेड जे आहेत ना, त्या शेड बसण्यासाठी ठेवा आणि गाड्या थोड्याशा लांब पार्क करा. तुमच्या गाड्यांसाठी त्या शेड नाही आहेत. जरा आमच्या प्रेक्षकांना बसू द्या तिकडे प्लीज, विनंती करतोय. ज्यांनी 2 व्हीलर्स त्या शेड्समध्ये आपल्या तंबूमध्ये ज्या पार्क केलेत त्यांना विनंती करतोय. बोनापीटर यांचा देखील, बोनापीटर कोळी यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत या मुख्य टॉस बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. आपले आशीर्वाद नेहमीच असू द्या, कारण कोणतंही कार्य पुढे नेण्यासाठी आशीर्वादांची गरज असते. आणि ते आशीर्वाद आमचे सगळे मान्यवर आमच्या एकूणच गोल्डन ट्रॉफीला देत आहेत, गोल्डन स्पोर्ट्स क्लबला देत आहेत. थँक्यू. चला मॅचकडे वळूया. 3 चेंडू 3 षटकात झालेत आतापर्यंत 27. आता 3 षटकात करायचे आहेत 35. विल्सन कोळी तसेच पीटर कोळी यांना देखील विनंती करतोय की त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. विल्सन कोळीजी, पीटर कोळीजी या प्लीज. आपला देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. 18 मध्ये 35 करायचे आहेत. 18 मध्ये 27 झाले. 6 ओव्हरची मॅच. 62च्या चेस डाऊन. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे दत्त मंदिर जो क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूला संघ आहे जय गणेश जो चेस डाऊन करतोय. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. बऱ्याचदा या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. बऱ्याचदा चेंडू बसतो खाली किंवा टॉस होतो. मात्र हा सगळा पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तयारीत राहावं लागेल. कारण या एकूणच आपल्या आयुष्याचा स्थायी भाव काय असं जर मला म्हणालात किंवा मला विचारलं तर मी एकच गोष्ट सांगेल की ॲडजस्टमेंट. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करावीच लागेल.
यावेळेला कट केलाय, मात्र धावा जास्त मिळणार नाहीये, फक्त एकच धाव. तो एरिया जर बघितला तर ऑफ साईडला भरपूर रिस्ट्रिक्ट आहे आणि त्यामुळे तिथे एकेरी धावा तुम्हाला मिळतील. मात्र मॅचचं मोमेंटम तुम्हाला पुढे शिफ्ट करायचं असेल तर आता षटकागणिक तुम्हाला एक मोठा फटका मारावा लागेल. ती आता नीड होऊन बसली आहे, गरज आहे ती. जर ती गरज पूर्ण झाली नाही तर मग पराभव स्वीकारावा लागेल. त्यामुळे जय गणेशला आता गणपती बाप्पा मोरया बोलावंच लागेल. लेट्स सी. बॅटर जो आहे तो म्हणजे मनीष आणि रोहन, कौशिक आणि रोहन आहे. त्यामुळे रोहनला आता एकूणच वेगळा विचार करावा लागेल. ओ व्हॉट अ शॉट, काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे. टॉस बॉक्स मध्ये चेंडू, षटकार. ग्रेट शॉट, टायमिंग एक्सक्विजिट होता. अगदी हवेला चिरत चिरत चेंडू आपण बघतोय या काव कॉर्नर रिजन मध्ये बाहेर आला. अगदी जिथे आमचा टॉस बॉक्स आहे ना त्या टॉस बॉक्सला सलामी देणारा हा दमदार षटकार. कडक, अगदी कडक होता. मगाशी जसा चहा आला ना तसाच तो कडक फटका होता. मी मगाशीच म्हटलं आज संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आहे. मात्र सध्या त्याची चर्चा नाहीये, सध्या चर्चा आहे गोल्डन ट्रॉफीची. भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होतच राहतील हो. हो यावेळेला एक धाव मिळणार आहे, एक धाव मिळणार आहे. मात्र गोल्डनची मला वाटतं तिसरी पिढी तयार होते असं म्हणायला हरकत नाही. आमचे सगळे जे लहानगे आहेत ना, आमच्या स्पोर्ट्स फॅमिलीचा कॅमेरा नक्कीच त्यांच्यावर फिरणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने. आमचे पाण्यातले व्हॉलेंटियर्स नितेश यांचं अतिशय चांगलं काम, त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अँटोन अथवार कोळी यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. वेल डन नितेश, चांगली कामगिरी आपण करते. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. 35 झालेत, अजूनही 27 ची गरज आहे. यावेळेला कौशिकच्या बॅट मधून हा फटका, हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. आणि इथे विकेट येते, इथे विकेट येते. ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, त्यामुळे कुठेतरी हायसं वाटेल टीम दत्त मंदिरला. मात्र ही मॅच जर तुम्ही व्यवस्थित पहिल्या चेंडूपासून पाहत असाल ना तर एक अतिशय चांगला सामना सुरू आहे, ज्यांचा मोमेंटम कधी या बाजूला कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे ह्या सामन्यात विजयी कोण होणार अजूनपर्यंत ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. जर कोणाला माहित असेल ना तर प्लीज सांगू नका. वेल प्लेड, वेल प्लेड. कौशिकसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मगाशी क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका झाल्या, मात्र 21 धावांची बारदार खेळी करून तो परततोय. वेल डन कौशिक. हे रिसेप्शन पाहिजे, लक्षात घ्या. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अशाच रिसेप्शनची गरज आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. वेल डन. मुकेश जाधव नवीन बॅटर, जर्सी नंबर 17. मात्र सध्या अजूनही 27 धावांची गरज आहे. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक, म्हणजे 13 चेंडू आणि 27 धावा. कौन जीतेगा वो ये मुकाबला, कौन जीतेगा ये मुकाबला. वेल प्लेड. मात्र इथे मोठा फटक्यासाठी नाही गेले, एकच धाव तिथे मिळणार आहे. स्ट्राईकला देखीलच असणार आहेत ते म्हणजे मुकेश. त्यामुळे आता 12 चेंडू आणि 26 धावा. आमचा स्पोर्ट्स फॅमिली लाईव्हचा जो माणूस आहे ना तो एक पोल नेहमीच घेतो की एकूणच ऑनलाईन पोल आहे तो. जर तुम्ही स्पोर्ट्स फॅमिली लाईव्हवर जर ऑनलाईन असाल तर निश्चितच तो पोल आम्ही नक्कीच देणार आहोत. येस भाई, रेडी हो. ये मुकाबला कौन जीतेगा. प्रेक्षकांना सूचना आहे की ज्यांनी कोणी आपल्या 2 व्हीलर्स समोरच्या मंडपमध्ये पार्क केल्या आहेत त्यांनी त्या काढाव्यात तिथून, कारण ते मंडप प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बनवलेला आहे. नाही दादा, थांब थांब थांब, थोडीशी वेगळी सूचना देतो मी. बघा, ज्यांनी ज्यांनी त्या बाईक पार्किंग केलं ना त्यांच्यासाठी आता आम्ही पावती आणलंय व्यवस्थित. एक ती पावती फाडण्यासाठी 2 माणसं आम्ही आता पाठवतोय. त्यामुळे प्लीज एवढं सांगेन मी. आणि लक्षात घ्या 100 रुपयाची पावती आहे. चला 12 चेंडू 26. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, डोंट वेस्ट टाइम.
शीतलादेवी वर्सेस चॅलेंजर नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ रेडी आहेत असं लक्षात येते. चॅलेंजर संघांना नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू व्हेरी मच. गोल्डनचे आमचे सगळे जे पाठीराखे, आमचे जे सगळे व्हॉलंटियर्स, यांच्या माहितीसाठी तुम्ही जर सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला तर तुम्हाला मिळतील तब्बल 100 रुपये. आणि किशोर गोपीनाथ कोळी साहेब हे सातत्याने ही गोष्ट सांगतायत. वेल डन किशोरजी, तुमचं मनापासून कौतुक आहे. 12 मध्ये 26 गणित. पहिला चेंडू आपण बघतो या षटकातील. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट झाला. चेंडू निर्धाव येतोय. आता 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. कोण जिंकेल? जय गणेश की दत्त मंदिर. दोन्ही संघ जर कागदोपत्री बघितले आणि परफॉर्मन्स वाईज बघितले तर अफलातून आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, जास्त धावा मिळणार नाही आहेत. एका जावर समाधान मानावं लागेल. या घडीला या गोष्टीची गरज आहे, नो डाऊट. मात्र 3 मोठे फटके, ही मॅच जर जिंकायची असेल ना टीम जय गणेशला, तर 3 मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉल रोशन साडी. शॉर्ट बॉल आहे. चेंडू ओहो खाली राहिलाय. आणि खास करून बॅटची हलकीशी स्लाइड एज आपल्याला पाहायला मिळेल. रुबी कट आपण त्याला म्हणूया क्रिकेटच्या परिभाषेत. मात्र धाव नाहीये. पहिले 3 चेंडूत आलेत फक्त एकच धाव, म्हणजे अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज. हा चेंडू हवेत आहे. अगदी 8 मजली फटका आहे. मात्र झेल टिपण्याची ही पद्धत अफलातून होती. इथे विकेट आली आहे. ज्या रोशनची गरज होती या एकूणच मॅच मध्ये तो रोशन परतलाय. त्यामुळे या विकेट नंतर दत्त मंदिर संघ बघा जबरदस्त रित्या जल्लोष करतोय. जरा स्कोर कार्ड व्यवस्थित करा. धावसंख्या 36 झाली. 36 अजूनही 36 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज आहे, सॉरी. जय गणेश संघाकडे तो ऑप्शन आहे का जी ही धावसंख्या बनवू शकेल? फॉर्मर गोल्डन प्लेअर नाही मिळते. शेवटी ज्याला प्रेमाने म्हटलं जातं त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणार का? मी मगासपासून म्हणतोय 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे जय गणेशला विजयासाठी. ओ यावेळेला त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू होता. पहिल्या बाउन्सरची नोंद इथे झाली आहे. हा चेंडू इथे डॉट येतोय. मात्र चांगलं षटक, मी कौतुक करेन इथे गोलंदाज साहिलचं. धावसंख्या 37 झाली आहे. ओ एवढा फटका चांगला आहे. मात्र किती धावा इथे मिळतील? खराब क्षेत्ररक्षण, शांतपणे क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती. एक्साइटमेंट दाखवली आणि त्यामध्ये चुकलेत. हा महत्वपूर्ण चौकार या मॅच मधला. संघाच्या धावसंख्येने 41 वर उडी घेतले. 41. अजूनही 21 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. जरा स्कोर कार्ड जरा व्यवस्थित करा तो समोरचा. 41 झालेत. चला आता एक खास सूचना. ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढताय ती गोल्डन ट्रॉफीची वाजत गाजत एंट्री होते. तर गोल्डनच्या सगळ्या सदस्यांना विनंती करतोय की बँजो पदक जिथे तिथून आपण त्या गोल्डन ट्रॉफीला जबरदस्त रिसेप्शन देणार आहोत. त्यामुळे प्लीज गोल्डनच्या खेळाडूंना विनंती करतोय सगळ्यांनी सेवू नका. जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी व्हॉलंटियर्सची काम करा प्लीज. मात्र हे गोल्डन ट्रॉफीचं
खास एंट्री आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. चला आपण एक खास जबरदस्त सन्मान करूया. तो म्हणजे एकूणच या बीचची सफाई करणारे आमचे सगळे पालिकेचे कर्मचारी आणि तसेच गोल्डनचे देखील आमचे एकूणच सहकारी असतात. मात्र हा विशेष सन्मान आपण या पालिका कर्मचाऱ्यांचा करूया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी अगोदर होऊ जाऊ द्या. काय जबरदस्त स्वच्छता एकूणच या बीचची ठेवलंय. आणि थांबा जरा एक मिनिट, जरा एकच मिनिट, कारण 2 मिनिटाचा वेळ नक्कीच घेतोय. खास त्यांचा सन्मान केला जातोय कारण हे क्षण नक्कीच चेरिश केली पाहिजे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं. एवढी चांगली सुविधा, एवढा चांगली स्वच्छता इथे ठेवली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं खास प्रेमाची भेट त्यांना इथे दिली जाते. धन्यवाद. चला मॅच ऑन करा सर प्लीज. थँक्यू. 6 चेंडू 21 धावांची गरज. धन्यवाद आमच्या सगळ्या पालिका कर्मचाऱ्यांसह मनापासून आभार. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? पंच आहेत, पंचांनी पाहिलं आणि त्यांनी निहाळल्यानंतर हा डिसिजन दिलाय. व्हाईट बॉल येतोय. आता करायचे आहेत 6 चेंडू मध्ये 20 धावा. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट जी मी सांगतोय मागच्या 2 ओव्हर पासून, जय गणेशला जर जिंकायचं असेल तर 3 मोठे फटके मारावे लागतील. नवीन बॅटर आपण बघतोय मुकेश. यावेळेला लाईन खराब आहे का? येस आहे. पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर डिसिजन आलाय. 2 चेंडू आतापर्यंत वाईड आलेत. कहाणी में ट्विस्ट, काहीतरी वेगळं घडेल का? या मॅचचा रिझल्ट काय असेल? अजून बरेच जण शांतपणे ही मॅच बघतायत. 6 चेंडू 19. जिंकणार कोण? दत्त मंदिर की श्री जय गणेश? ग्रेट मॅच, ग्रेट मॅच. फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, नाही सोडणार. विकेट आली आहे. एलिव्हेट नाही करू शकले. टायमिंग व्यवस्थित होतं मात्र एलिव्हेशन देणं गरजेचं होतं. मात्र हा फटका फसला. इथे विकेट येते मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. कम ऑन डीजे अमन. थँक्यू. 5 चेंडू मध्ये अजूनही आपण बघतोय 19 धावांची गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये डेव्हिड उतरलाय. हे दोन्ही फलंदाज तुम्ही बघितलेत ना तर अगदी हट्टे फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या बॅट मधून पॉवरफुल हिट जय गणेश साठी येणार का हा प्रश्न. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अशफाकला. अशफाकनं पहिले चेंडू अवांतर हाताळले मात्र त्यानंतर त्याने एक विकेट मिळवली आहे. ग्रेट बॉल, ग्रेट बॉल. जबरदस्त वेगवान चेंडू होता. इथे विकेट सॅक्रिफाईस करायला लावले डेव्हिडला. ती म्हणजे फलंदाज नईमनं. डेव्हिड परतलाय. चांगला चेंडू. इथे एक गोष्ट तिथे नक्कीच अशफाकने केली आहे. मगाशी तो आपण बघतोय गोलंदाजी थोडासा साईड थोडं जास्त अँगलने करत होता मात्र यावेळेला त्यांनी स्वतःवर कंट्रोल केलाय आणि एक चांगला वेगवान मारा हाताळलाय. वेल बोल्ड. चेंडू इथे निर्धाव जातोय. विकेट देखील येते. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे ऋतिक. गोल्डन ट्रॉफीची एंट्री थोड्याच वेळात होणार आहे. अगदी वाजत गाजत ढोल ताशाच्या नगाऱ्यामध्ये. त्यामुळे सर्वांना विनंती करतोय आपणही सहभागी व्हा या जल्लोषामध्ये. कारण दरवर्षी या एकूणच क्रिकेटचं आयोजन आणि या क्रिकेटच्या आयोजनात ही खास बाब. शॉर्ट बॉल आहे. लॉफ्ट केलंय. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी. चेंडूला अडवण्यासाठी जायला पाहिजे. झेल घेण्याचा का प्रयत्न करताय मात्र ही चूक आणि हा चौकार. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला
काय मॅच आहे, काय मॅच आहे. हा चौकारांना थोडेसे रंग बदलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. मात्र लक्षात घ्या, आपण क्रिकेट खेळताय आणि क्रिकेट चांगलं दिसलं पाहिजे, यासाठी तुमची जी ट्रॅक पॅन्ट आहे ना, ती तुम्ही खालीच ठेवली पाहिजे. प्लीज विनंती करतोय. 3 षटकार इथून आले तर विलास मोकल यांच्याकडून देण्यात येतील तब्बल 1000 रुपयाची नोट. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे. ही गोष्ट चांगली केली आहे. शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय, ही खासियत गोलंदाजाची. वेल बोल्ड. आता 2 चेंडू आणि 15. एकूणच विजय कोणाचा हे दृष्टिक्षेपात दिसते. मात्र क्रिकेट अशी गोष्ट आहे, बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिलेत. 2 चेंडू 17ही बघितलेत, 2 चेंडू 23ही बघितलेत आणि 1 चेंडूत 8 याच मैदानावर पाहिलेत. शॉर्ट बॉल आहे, जबरदस्त लॉफ्ट आहे. हा षटकार आहे, आपल्याच डगआउट मध्ये मारलेला हा षटकार. वेल प्लेड नईम. 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. कुठे काय चुकलं याची कारण मीमांसा आता तुम्हाला नंतरच करावी लागेल. मात्र सध्याच्या घडीला कोण वरचढ हे आता सध्या दिसतंय आणि इथे गोलंदाजाला एक प्रेमाचा सल्ला देताना क्षेत्ररक्षक दिसत आहेत की बाबा रे, काही कर पण एक्स्ट्रा टाकू नको. 1 चेंडू 9ची गरज. नईम आपला प्रयत्न करतोय. हा चेंडू अतिशय योग्य ठरतोय. रिटर्न क्रीजच्या आतून जातोय. सामना इथे संपलाय. जय गणेशचा पराभव होतोय आणि दत्त मंदिर संघानं विजय संपादलाय आणि पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. मात्र काय मॅच झाली, काय जबरदस्त मॅच झाली. 62 धावांचं लक्ष होतं. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली आहे. मनापासून कौतुक या दोन्ही संघांचं. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे साहिल. 22 धावा सुद्धा केल्या आणि त्यानंतर 2 षटकात 9 धावा देत 3 गडी सुद्धा बाद केले. तर साहिलची अष्टपैलू कामगिरी ठरते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी महत्वपूर्ण. पंच आमचे निशांत आणि अविनाश यांचं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगली कामगिरी आपण करताय, धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच शीतला देवी आणि चॅलेंजर. खेळाडू कक्ष जरा प्लीज निश्चितच खाली करायचं आहे. खेळाडू कक्ष तिथे आमच्या खेळाडूने येऊ द्या. मात्र अभिनंदन दत्त मंदिर टीमचं आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय साहिल. काय अफलातून कामगिरी. बॅटनं सुद्धा धावा केल्या, गोलंदाजी करताना सुद्धा 3 विकेट घेतल्या. साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याला एक खास टी शर्ट गोल्डन स्पोर्ट्स क्लबचं आणि एक त्याच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक खास गॉगल देखील त्याला दिला जाईल बक्षिसाच्या स्वरूपात. आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपणच हा किताब आपण देऊया. प्लेअर स्टँड जरा खाली करा. चला प्लीज विनंती करतोय. आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी संधी द्या तिकडे. जितेंद्र सुवार कोळी साहेबांना विनंती करतोय. भाटी मच्छीमार संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतोय जितेंद्र कोळीजी प्लीज आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात यावा. साहिल या प्लीज मॅन ऑफ द मॅच. टॉस बॉक्स मध्ये या साहिल. अतिशय चांगली कामगिरी दत्त मंदिरचे साहिल, जरा लवकर या. साहिल आहे तिथे उपस्थिती आणि निश्चितच अभिनंदन मित्रा. अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच जबरदस्त वाटी. एकदा जोरदार टाळ्या साहिल साठी. काय अफलातून कामगिरी केली आहे. अभिनंदन. इथे आपण बघतोय सन्माननीय जितेंद्र कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार स्वीकारतोय. महत्वपूर्ण क्षण आहेत या स्पर्धेतले आणि ट्रॉफीचं आगमन मित्रांनो होतीये. गोल्डनच्या प्रतिनिधींना विनंती करतोय जरा त्या मुख्य नाक्यावर जा आणि तिथून आपण वाजत गाजत ही गोल्डन ट्रॉफी या मुख्य मंचावर या मैदानात आपण आणतोय. हा सोहळा अतिशय जबरदस्तरित्या पूर्ण व्हावा यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. चला नेक्स्ट मॅच देखील आपण बघतोय. महत्वपूर्ण मॅच असणार आहे. एका बाजूला टीम चॅलेंजर आहे तर दुसऱ्या बाजूला आहे टीम शीतला देवी. दोन्ही संघाचं स्वागत आहे आणि थँक्यू.